आणि ज्या पुण्याच्या अपघाताचं प्रकरण सध्या देशभरामध्ये गाजतंय त्या अपघाताचा घटनाक्रम नेमका कसा होता तेही जाणून घेऊया। पुण्यातल्या कल्याणनगर परिसरात एका पोर्शे गाडीनं 2 व्यक्तींना चिरडलं। पुणे पोलिसांकडून यानंतर कार चालकावर गुन्हा दाखल झाला। कार चालकाने ज्या हॉटेलमध्ये मद्यप्राशन केलं त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली। अल्पवयीन मुलाला दारू देणारे हॉटेल काझीचे मालक आणि मॅनेजर दोघांवरही गुन्हा दाखल झालाय। आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहीत असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल संबंधित मुलाच्या वडिलांवरतीही गुन्हा दाखल करण्यात आला। विशाल अग्रवाल यांच्यावरती बाल न्याय अधिनियमाच्या कलम 75 आणि 77 अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल झाला। विशाल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या आणि त्यानंतर ते फरार झाले। पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालच्या तपासासाठी अनेक पथकं तयार केली होती। अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरमधनं विशाल अग्रवाल आणि आणखी 2 व्यक्तींना अटक केली। विशाल अग्रवाल हे कार चालक मुलाचे वडील आहेत आणि पुण्यातले बांधकाम व्यावसायिक। अपघातामधली आलिशान पोर्शे गाडी ही विना नोंदणीच रस्त्यावरती धावत असल्याची बाबही समोर येते। आरोपी कार चालकाला जामीन जरी मिळालेला असला तरी त्याविरोधात अपील दाखल करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्या। कठोर कारवाई करावी असेही राज्याच्या गृहमंत्र्यांचे आदेश आहेत। आरोपीला विशेष ट्रीटमेंट मिळालेली असेल तर संबंधित पोलिसांवर सीसीटीव्ही तपासून निलंबनाची कारवाई करावी अशाही सूचना आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।